हॅलो मंडळी, नमस्कार. आतापर्यंत मी सिक्कीम ट्रिपचे 2 व्हिडिओ शेअर केलेत. ते बघून मला काही लोक म्हणाले की गँगटोक तर सिटी वाईब्स देतोय आणि नथुला पास तर ॲडव्हेंचरस जागा वाटतेय, पण आम्हाला मोर सिनिक, लेस क्राऊडेड आणि थोडं स्लो ट्रॅव्हलसाठी काही जागा मिळेल का? तर याचसाठी मी आज साऊथ सिक्कीमच्या काही फेमस जागा कव्हर करणार आहे, बिकॉज कार्तिक नोज. तर आता बिलकुल वेळ न घालवता वळूया काय बघायचं या प्रश्नाकडे. तर यात पहिलं, 4 धाम टेम्पल. दुसरं, गुरु पद्मसंभव स्टॅच्यू. तिसरं, तथागत स्थळ. आणि चौथं, टेमिटी गार्डन. ॲक्च्युली या सगळ्या जागा आम्ही दार्जिलिंग ते गंगटोक जाताना कव्हर केल्या होत्या, त्यामुळे मी त्याच ऑर्डरमध्ये तुम्हाला आता सांगतो. पहिली, दार्जिलिंगकडून आम्ही 4 धाम मंदिराकडे जायला निघालो. ही एक फारच सिनिक जर्नी आहे. मध्ये एक टी गार्डन आम्हाला लागलं, तुकवार टी गार्डन. इथे 5-10 मिनिटं ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो. तिस्ता रिव्हरच्या शेजारून मस्त रिव्हर व्हॅलीज, माउंटेन रोड्स एन्जॉय करत 2.5 तास कसे निघाले कळालेही नाही. आणि लगेच नामची आले. इथे हे एंट्रन्स दिसलं आणि रस्त्याच्या कडेला हे झेंडे दिसले की समजायचं 4 धाम मंदिर आलंच. नामची गावापासून फक्त थोड्याच वेळाचा अपहिल ड्राईव्ह आहे. 4 धाम, ज्याला सिद्धेश्वर धाम म्हणूनही ओळखलं जातं, हे एक आयकॉनिक स्पिरिच्युअल डेस्टिनेशन आहे. इथे एंट्रन्सला पार्किंग चार्जेस भरून आम्ही तिकीट काउंटरकडे जायला निघालो. इथे जनरल व्हिजिटरला 50 रुपये एंट्री फी आहे आणि सिक्कीम व्हिजिटर किंवा 10 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांसाठी तिकीट फ्री आहे. तिकीट काढून आणि या मंदिराचं मिनिएचर मॉडेल बघून आम्ही निघालो ॲक्च्युअल मंदिराकडे. हे भव्य मंदिर डिव्होशन, कल्चर आणि आर्किटेक्चरचं प्रतीक आहे. इथे भारतातील 4 पवित्र धाम आणि 12 ज्योतिर्लिंगांचे मंदिर आहे. आणि या संपूर्ण परिसराचं मुख्य आकर्षण म्हणजे 108 फीट उंच महादेवाची भव्य मूर्ती. बॅकग्राऊंडमध्ये हिमालय आणि 4ही बाजूंनी पर्वतरांगांचे पॅनोरमिक व्ह्यूज, यामुळे हे एक स्पिरिच्युअल आणि व्हिज्युअल एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे ही मस्ट व्हिजिट प्लेस आहे. यानंतर आम्ही निघालो या समुद्रगुप्त हिलला. हे सिक्कीम मधलं एक आयकॉनिक लँडमार्क आहे. इथे 50 रुपये पर हेड एंट्री फी आहे आणि 50 रुपये पर कार असे पार्किंग चार्जेस सुद्धा आहेत. तिकीट्स घेऊन आत आल्यावर तुम्हाला हे प्रेयर फ्लॅग्स दिसतील. या टेकडीवर उभा असलेला गुरु पद्मसंभव यांचा भव्य पुतळा सर्वात उंच बुद्धिस्ट स्टॅच्यूज पैकी एक मानला जातो. हा 135 फीट उंच पुतळा पीस, प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जीचं प्रतीक आहे. इथल्या लोकल्सच्या मते हा स्टॅच्यू सिक्कीमचं नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करतो. इथे प्रेयर रूम्स, आणि प्रेयर व्हील्स पण तुम्हाला दिसतील. या हिलवरून दिसणारे पॅनोरमिक हिमालयन व्ह्यूज, शांत वातावरण आणि स्पिरिच्युअल वाइब्स, त्यामुळे हे ठिकाण फक्त साईट सीइंग स्पॉट नाही तर एक पॉवरफुल स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आहे. यानंतर आम्ही नामची टू रावंगला अशी सिनिक ड्राईव्ह करत निघालो बुद्धा पार्ककडे. बुद्धा पार्क, ज्याला तथागत स्थळ म्हणूनही ओळखलं जातं, हे रावंगला मधील आयकॉनिक स्पिरिच्युअल आणि सिनिक डेस्टिनेशन आहे. इथे 50 रुपये पर अडल्ट असं तिकीट आहे. तिकीट काढून आम्ही आतमध्ये गेलो. या ब्युटिफुल बुद्धा पार्कचं मेन अट्रॅक्शन म्हणजे 130 फीट उंच बुद्धांची भव्य मूर्ती, जी शांतता, करुणा आणि ध्यानाचं प्रतीक आहे. आम्ही गेलो तेव्हा या मूर्तीचं पेंटिंग आणि मेंटेनन्सचं काम सुरू आहे. हिरव्या डोंगर रांगांच्या आणि हिमालयाच्या बॅकड्रॉपमध्ये हा स्टॅच्यू एकदम भारी दिसतं. इथे आतमध्ये बुद्धांच्या संपूर्ण आयुष्याचे खूप सुंदर चित्रीकरण केले आहे. या व्यतिरिक्त
हा सगळा परिसर ब्युटिफुली लँडस्केप गार्डन्स, प्रेयर व्हील्स, मोनॅस्ट्रीज आणि मेडिटेशन झोन्सने सजलेला आहे, ज्यामुळे इथे आल्यानंतर एक डीप सेन्स ऑफ पीस एक्सपिरियन्स करायला मिळतो. इथून बाहेर आल्यावर थोडं पुढे गेलं की एक ॲडव्हेंचर झोन आहे. तिथे रॅपलिंग, झिप लाईन, रोप ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज अशा काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्हाला वेळ आणि इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की करू शकता. यानंतर रावंगलाच्या मार्केटच्या शेजारून आम्ही निघालो टेमी टी गार्डनकडे. टेमी टी गार्डन हे साऊथ सिक्कीमचं एक हिडन नॅचरल जेम आहे आणि विशेष म्हणजे सिक्कीमचं एकमेव टी इस्टेट आहे. हिरव्यागार डोंगर उतारांवर पसरलेले हे एंडलेस टी प्लांटेशन्स, वळणावरचे शांत रस्ते आणि थंडगार हवा असलेलं हे टेमी टी गार्डन म्हणजे प्युअर नेचर थेरपी. इथून दिसणारे रोलिंग ग्रीन हिल्स, हिमालयन रेंज आणि मॅजेस्टिक सनसेट हे ठिकाण अत्यंत सिनिक बनवतात. फोटोग्राफी आणि ड्रोन शॉटसाठी तर एकदम परफेक्ट स्पॉट आहे. आम्ही हे 4 स्पॉट्स कव्हर करून गँगटोकला पोहोचलो. पण तुम्हाला वेळ असेल आणि मध्ये थांबून काही अजून स्पॉट्स कव्हर करायचे असतील तर पहिला केवझिंग विलेज. हे हिडन कल्चरल जेम आहे जिथे रिअल विलेज लाईफ तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळते. इथे ट्रेडिशनल वुडन हाऊसेस, प्रेयर फ्लॅग्स, छोटे शेतमळे आणि शांत माउंटेन ॲटमॉस्फिअर इथल्या स्लो हिमालयन लिव्हिंगसाठी एकदम परफेक्ट आहे. दुसरं बोरोंग विलेज अँड हॉट स्प्रिंग्स. हे पीसफुल नेचर रिट्रीट आहे जे सीनिक व्हॅलीज आणि रिव्हर लँडस्केपसाठी ओळखलं जातं. इथलं मेन अट्रॅक्शन म्हणजे नॅचरल हॉट वॉटर स्प्रिंग्स, जिथे माउंटेन ट्रेकिंग नंतर बॉडी रिलॅक्स करण्यासाठी लोक खास येतात. लेस क्राउडेड अँड मोर नॅचरल हे विलेज म्हणजे ऑफबीट ब्युटीचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. तिसरा नामथांग व्हॅली. हे एक अनएक्सप्लोर्ड सिनिक पॅराडाईज आहे. तिथे वाईड ओपन व्हॅलीज, रिव्हर्स आणि ग्रीन फार्मलँड्स तुम्हाला दिसतात. टुरिस्ट क्राऊड्स पासून दूर असलेलं हे ठिकाण रॉ, अनटच सिक्कीम दाखवतं. ब्युटिफुल माउंटेन रोड्स, लोकल विलेजेस आणि पीसफुल सराउंडिंग्स यामुळे नामथांग व्हॅली हे साऊथ सिक्कीमच्या रुरल ब्युटीचं खरं रिफ्लेक्शन आहे. आता तुम्ही म्हणाल की कुठे फिरायचं किंवा काय बघायचं हे तर तू सांगितलं, पण कसं फिरायचं हे तर तू सांगितलंच नाही. तर इथे मोस्टली सिक्कीममध्ये इंटरनल ट्रॅव्हल हे टॅक्सी किंवा कॅबने होतं. पर डे बेसिसवर टॅक्सी बुक करायची आणि मस्तपैकी फिरायचं. तुम्हाला जर आमच्या ड्रायव्हरचा नंबर हवा असेल तर मी तो डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. त्याला माझं नाव सांगा म्हणजे तुम्हाला डिस्काउंट पण देईल. आता ओव्हरऑल एका वाक्यात समराईज करायचं म्हटलं तर साऊथ सिक्कीम म्हणजे व्हेअर स्पिरिच्युअलिटी मीट्स नेचर. असो, आता या व्यतिरिक्त मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आम्ही दार्जिलिंग, मग या सगळ्या जागा आणि नंतर गँगटोक असं फिरलो होतो. तुम्ही पण तसंच फिरायचं प्लॅन करणार असाल तर माझे हे 2 दार्जिलिंगचे व्हिडिओ आणि हे 2 गँगटोकचे व्हिडिओ हे नक्की बघून जा, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्लॅनिंग करताना सोपं होईल. तर मग तुम्हाला हा माझा व्हिडिओ हेल्पफुल वाटला की नाही हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेजारी सबस्क्राईबचं बटन पण दिलंय त्याच्यावर क्लिक करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.